नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमच्या अनेक नवीन व्हिडिओमध्ये। आज असा नागरपंचमी आणि तुमका सगळ्यांकी हॅपी नागरपंचमी। आज खंय कामाक वचोनी कसले बी काम असलेले शेतातले राहून दे, कसले बाहेरचे जाऊन दे, ऑफिस राहून दे, काम कसले बी राहून दे, आमच्या ह्या साईडीक पाळतात खंय वयचा नात। तुमच्याकडे पाळतात की ना ते बी आमका कमेंटमध्ये सांगा। आणि तर घरात बसून जरा टाईमपास जायना झालं म्हणून काय करूया म्हणून एक घराकडचेच आमचे सायडीची झाडं लायलेली असतात, तेच व्हिडिओ करून तुमका दाखवूया काय काय लायलेली असतात, कसली कसली झाडं। म्हाका तितुरली जास्तीची झाडांची का नावं माहीत ना, आणि जे नावं माहीत असतात तुम्ही म्हाका कमेंटमध्ये नक्की सांगा। ओके, तर स्टार्ट करूया व्हिडिओ। आणि व्हिडिओ पसंत येता तर तुमका कसले कंटेंट जाय ते आमका कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे सजेशन जरूर द्या। ओके, तर फ्रेंड्स मित्रांनो, चला स्टार्ट करूया। एक एक करून व्हिडिओ तुमका मी दाखवता झाड कसले असा काय म्हणून, आणि त्याच्यानंतर तुम्ही माका कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मित्रांनो स्टार्ट करूया। हे बघा मित्रांनो, आमच्या घराच्या सायडीकच एक झाड येला, हेका मी म्हणतात ताडमाळ। हो ताडमाळ आम्ही तुळशीच्या लग्नाक यूज करतात, तुमका खबर असतलो। प्रत्येक लोकांकी खबर असा, आमच्या मराठी माणसा लोकांकी सगळ्यांकी खबर असा ताडमाळ अजून मोठो जावक ना, आता तुळशीच्या लग्नापर्यंत म्हणजे मस्त मोठो जाता। हे झाल्यानंतर इकडे आम्ही ही टाईप झाडं लायल्यात। हे बघा, हे एक शोचे सारखे झाड, ह्याचे नाव काय म्हणतात ते माका माहीत ना। तितूर आईन घोंड्याची झाडं बी लायला, घोंड्याचे झाड मस्त झाला आहे बघ। ऑलमोस्ट आता जरा आणि ते 15 दिवसां म्हणजे फुलोक स्टार्ट जातली तो। त्यानंतर हे एक झाड, हे जे झाड मित्रांनो ह्यांचे मातीच्या ह्याच्यावरती डिपेंड जातात, म्हणजे आता माती कशी असावं त्याच्यावरती हे पानं अशी मोठी बारीक जातात। आमच्याकडे पहिला लायलेले त्यांना बारीक असे मोठे एकदम पान असलेले, आता ही बारीक झाल्यात इकडे बघा, आणि दिसू बी मस्त छान दिसता। ओके, त्यानंतर हे बी घोंड्याचे झाड। नंतर इकडे बघू शकता तुम्ही, हे मधीच वांद्रांकी लागून आई ना आमच्या भेंड्याचे झाड लायला इकडे। त्यात कसे भीतर हे जाऊन जरा मोठे झाला, साधारण बरे झाला, मस्त झाला। नेक्स्ट हे शोचे म्हणजे अशी एक वेल टाईप येतात, मोठी वेल जाता तसले झाड असा हे, ते अजून बारीक असा। कसले नाव म्हणतात ते माका माहीत ना, खरे आम्ही वेल म्हणतात का, मोठे जातात ती वेल। पहिला खूप लोक लायत ही। नंतर हे बी घोंड्याचेच, हे बी घोंड्याचेच। हे कसले झाड म्हणतात ते का काय ना, आणि खूप झाडं असतात असली मोठी, त्या साईडीक मी दाखवतो तुमका। नंतर हे एक झाड, हे बघा अंगा। त्यानंतर इकडे आम्ही बशी लाईनीत गॅलरीत लायल्यात। हे एक पिंक कलरचे अशी शोची, म्हणजे ती थोडे दिवसच राहतात आणि नंतर मग आणि परत त्याचे बी काढून आणि परत लावचे पडतात आमका परत। सेम हे एक रेड कलरमध्ये असा, तिची कसली काय नावं म्हणतात ते का माका माहीत ना। हे एक माहीत असा चिरड्याची झाडं म्हणतात हे का, पिंक असा कसले असा काय की। हे एक चिरड्याचे झाड, त्याच्यात मध्ये घोंड्याची झाडं। हे बघा चिरड्याचे झाड केवढे मोठे झाला, हे बघा हे काय, हे मूळ बघा ह्याचे बारीक, ह्याच्यातच मस्त झाला मोठे, हे बघा। त्यानंतर बारीक बारीक ही फुलाची येल ती बी लायलेली असतात, हे बघा इकडे। नेक्स्ट मगेर इकडे बी सेम झाडा, हे भेंड्याचे झाड हे बघ, हे का आम्ही माडचे झाड म्हणतात। हे बघा, हे सगळे एवढ्या नमुन्याचे ह्या साईडीक लायल्या। नेक्स्ट मगेर हे बघा, तुळशीकडे 2 नमुने हे दवरल्यात झाडं पॉटमध्ये। एका बारीक फुला, एका बारीक सारखी लागतं, हे का आम्ही हे जे कटिंगासाठी यूज करतात ही लायतात। हे का हे कसले झाड म्हणतात ते बी माका माहीत ना। नेक्स्ट इकडे माड झाड हे लायला, हे सगळे सेम चिरड्याची झाडं। इकडे घोंड्याची झाडं, हे बी चिरड्याचे झाड। नंतर हे झाड असे घोसानी लागतात, हे बघा इकडे पहिला लागलेले ते आता सगळी झडली। तांबडी फुला बारीक बारीक राहतात, ते फुल एक चेंडू सारखं जातात मस्त गोल, तसले झाड हे। नेक्स्ट हे मी तुमका दाखवलेलं वदळ बघा, तसली ही जी पानं बघा ही मोठी जातात, अशी काळी जातात, ते मातीवरती डिपेंड चेंज जायत राहतात। नंतर ही काय हमेशा सगळ्यांकडे राहतातच, ही कॉमन झाडं ही ॲक्च्युली। ती ऑफिसमध्ये जास्ती यूज करतात, तर तिकडे ऑफिसच्या गार्डन कसले प्रोजेक्ट एरिया असतात हे कटिंगसाठी आणि शोसाठी यूज करतात। हे एक झाड कसले चिंचेचे सारखे, ते मोठे जातात, सिटीन ती यूज करतात, ती झाडं लायलेली असतात पहिला, मोठी एकदम झालेली असावं ती। नंतर हे कसले क्रिसमस ट्री म्हणतात का काय की माका माहीत ना, कसले नाव म्हणून ह्याचे बघा इकडे। हे बघा एवढे मोठे झाला झाड, काय झाड म्हणतात नाव काय की माहीत ना माका। नेक्स्ट हे एक झाड कसले असा, हे बघा। हे झाल्यानंतर हे मध्ये आईन घोंड्याची झाडं। नंतर हे एक आनंदाचे झाड, हे बघा, एका पाऊस पडून सगळी पानं झडलेली असतात, हे बघा इकडे।
हे झाल्यानंतर हे आनंदाचे झाड आता येऊ लागलं ते का चिगरं सेम मध्ये हे एक, हे बघा सेम टू सेम झाडा. हे बघ नेक्स्ट हे इकडे एक हे जे झाड कसले म्हणतात काय की हे बी शोच्यासाठीच यूज करतात, शोसारखे झाड हे बी ते बारीक असा अजून. नेक्स्ट त्याच्यात आणि एक इकडे बघा, हे बघा हे एक वेगळे टाईप झाडं. ओके, हे एक वेगळे टाईप हे का काय म्हणतात ते बी माहीत नमका. नेक्स्ट मग इकडे बघा हे देवकेळीचे झाड म्हणतात का, ह्याच्यात तर बियो राहतात. हे बघा हे बियो राहतात. हे बघ देवकेळीचे हे मस्त फुलं पिंक टाईप कलर. हे आता रेड असा. हे बघा अजून फुलं ना हे का फुलं झाडली. हे बघा हे फुलं झाडली. नेक्स्ट इकडे बी अजून असतात अलग अलग टाईप. आणि मी तुमका दाखवता इकडे हे बघा इकडे तांबडे कलर फुलतात. हे बघा हे एक झाड हे तांबडे. त्यानंतर हंगा हे एक झाड असा हे शेवतीसारखेच फुलता तर पांढरे एकदम हे कलर घोसा असे सेम टू सेम शेवतीसारखेच फुलता. हे मोगरीचे. त्यानंतर हे बी सगळे मोगरीचे. हंगा एक झाड असा हे का हे बघा एक असे निळ्या कलरचे सारखे फुलं. हे बघा हे का काय म्हणतात काय की हे बी एक असले झाड असा. नेक्स्ट हे घोंड्याचे ते सोडा. नेक्स्ट मग इकडे आंब्याचे झाड लायला आम्ही. हे बघा आंब्याचे झाडाक हे पाईप एक बसेला इकडे. हे बघा इकडे होल मारून हे बसवचे कारण म्हणजे काय म्हणजे आता हे हंगासर मूळ असा त्याच्या भितर हो पाईप आणि 2 फूट भितर असा म्हणजे ह्याचा अर्थ कित्या म्हणून केला म्हणजे गिमात आम्ही ज्यांना पाणी नसता बघा त्यांना हेतुल्यान घालूचे ह्या पाईपासून पाणी ओतूचे. मग ते काय जातात डायरेक्ट एकदम बॉटमक जाता मुळात आणि फुल पुरा एकदम झाडाक काय जातं सांगा पाणी जाता. ते त्याच्यासाठी ती एक टेक्निक यूज केला आम्ही. तुम्ही यूज करतात का तिकडे कसे काय म्हणून ते बी कमेंटमध्ये सांगा. आणि फर्स्ट टाईम केला आम्ही. नेक्स्ट आणि इकडे हे बघा हे भीमलाचे झाड म्हणतात. हे बारीक असतात दुसरे मोठे असतात ते एक दाखवतात तुमका. हे एक आळू हे जे मुडले असतात बघा ती खातात आम्ही. इकडे 2 लायला आमच्याकडे 4 नमुन्याचे आळू असा. 4 नमुन्याचे आळू. त्यानंतर इकडे हे बघा चिरड्याचे फूल. हे तांबड्या चिरड्याचे फूल. हे बघा इकडे फुलला मस्त फुलला ते बघा तांबड्या चिरड्याचे फूल. हे नेक्स्ट मग हे का बी तांबडी फुला फुलतात मित्रांनो. हे तुम्ही हे असे पान काढून तुमका झाड करूचे जाल्यार पान काढून असे एक वहीन तीन आले असे बारीक मॉइश्चर म्हणजे पाणी राहतात असल्या मॉइश्चरमध्ये दवरल्यात असे तर हे सायडीन कोंब फुटतात ते आणि तुम्ही झाड मग लावू शकतात काही बी तुमच्या घराकडे. नेक्स्ट ही शेवतीची ही बारीक शेवती. हे बघा हे झाल्यानंतर हे डेरेकंबळचे झाड. हे कसले झाड म्हणून कसले कलरचे म्हणून माहीत ना अजून 2 असतात. ही एक असा हंगा एक असा 2 असतात डेरेकंबळची झाडा. कलर कसले म्हणून काय माहीत ना. नंतर हे एक झाड असं आहे बघा. हे बघा एका गोल कटिंग करून शोच्यासाठी सारखे हे करू शकता. एका त्रिपान म्हणतात का कसले त्रिपानाचे झाड म्हणतात का काय की. नंतर बारीक बारीक केळंब्याची झाडा बी लायल्यात केळीची झाडा. नेक्स्ट हे काय फुला ना हे असेच राहूचे झाड कसले काय म्हणतात ते बी मला माहीत ना तुम्ही सांगा. नेक्स्ट हे बघा हे इम्पॉर्टंट झाड. हे कसले वटलाचे झाड म्हणतात का. हे खूप इम्पॉर्टंट आयुर्वेदिक झाड. बारक्या बाळशांकी राहता बघा त्यांना थंडी जाता खोकली जाता त्या टायमाक हे पान काढून ते का जरा भाजून पाणी त्याचे 1 चमचोभर पाणी पाजेले की नाही थंडी पुरा कमी जाता. आयुर्वेदिक औषध हे तुम्ही तुमच्या हेंका आई बाबा की विचारून बघणार तुमका खबर असतले की हे झाड किती इम्पॉर्टंट असा म्हणून. नंतर इकडे तर पुरा शेवती हे 2-3 तर हे सगळे लांब शेवतीची झाड असा. नंतर हे मोसंबीचे झाड लायलेलो मी काढून पावसात एकाकडे दुसऱ्याकडे येले ते काढून इकडे लावूया म्हणलं. बघल्यावर ते अजून सारखे जाऊक ना जरा येल्लो टाईप पाना जावल्या झाडाला त्याची दुसरी कोंब येऊ लागल्या तर का आता हे बघा पाना येऊ लागल्या जातले. आणि हे नंतर ही दोडग्याची वेल.
हे बघा आता तेवढी सारखी जावक ना मोरम माती असा म्हणून तेवढी का खास जावक ना ती. ते झाल्यानंतर इकडे बघा हे कसले झाड म्हणतात ते बी मला माहीत नाही. हे गोंड्याचे झाड नाही आहे, दुसरे झाडं. ते काय येल्लो कलर सारखी फुला फुलतात दिसता. ते काय झाड काय झाडाचे नाव काय माहीत ना. नंतर इकडे हे अडीच मासे आणि हे घातलेले ते का वांद्र्याने सगळे काय ठेवूक नाही इकडे बघा बारीक. आणि हे सुरपींचे झाड. हे सुरपींचे तुमका पोटात दुखवलेले चावलेले त्या टायमात तुम्ही हे त्याचे रोस काढून पिऊ शकता आणि कडू ते खूप बरे ते. त्यानंतर हो आमचं पिंट्या हो बघा. हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर पिंट्या. गेलो 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 मित्रांनो. त्यानंतर हे बघा हे झाड एक हे कसले म्हणतात काय की हे बी शेवचे झाड. हे बघा हे बी शेवचे झाड, हे बी शेवचे झाड, हे बी शेवचे झाड, हे तुळशीचे. हे बघा हे बारीक येयला रोप. नेक्स्ट आणि दाखवता तुमका त्यानंतर इकडे मित्रांनो हे बघा हे हंगा वांग्याची झाडं लावलेली. पावसाक लागून पुरा त्यांची पानं झडून आता आणि परत नवीन पानं येऊ लागल्यात. हे बघा आत्ता नवीन बरी येऊ लागल्यात. तर का अजून 2 महिने तरी जातले काहीतरी हे वांगी बी लागता. म्हणजे तर आम्ही जून महिन्यात कट करूची असलेली ती कट करूक ना राहून दे म्हणून बरी झाडा म्हणून तशी दवरले. बघल्यात पानं पुरा झडल्यानंतर ते हे झाले सोडा. नेक्स्ट इकडे थोडे सुपारे घातलेले रोप अजून येल्यात इकडे, ते अजून बॅगेत काढून घालू जा. नेक्स्ट मग मी इकडे थोडे हे बघ नाल घातल्यात. मोठ्या झाडाचे आमचे नाल ते रुजत घातल्यात. ते आत्ता झाले 1-2 महिने झाले पावसात, जून महिन्यात घातलेले. ते अजून कोंब येऊक ना आणि कोंब येतात म्हणजे 2-3 महिने जातलेच. नंतर हे सोलाची झाडाचे हे बघा वकांबे म्हणतात आम्ही तसले रोप. हे वकांबे सोला करतात की ते घातलेले असतात. ते रोप येला जातात ते साईड काढून बॅगेत घालू जा. थोडे सुपारीची झाडं इकडे बॅगेत घातलेली असतात. हे बघा. नेक्स्ट इकडे मी कलम करूसाठी 2 हे घातलेले असं पायऱ्यो घातलेले. पायऱ्यो म्हणतात आम्ही ती हे जी आंब्याची बी म्हणतात बघा ती का पायरी म्हणतात आम्ही. ते घातलेले इकडे कलमी करूक आणि बी घातल्यात. त्यानंतर ही पहिला झाडं घातलेली ही जी सुपारीची. नेक्स्ट हे बघ हे एक लिंबूचे झाड. असेच आम्ही खाऊन बियो टाकलेले ते जे झाड येले ते बॅगेत घातले. नेक्स्ट इकडे डाळिंबरची झाडं घातलेली मी. ते बघल्या पावसात कुसूनच गेले. हे बघा जरा अशीच असा. हे एक आंब्याचे झाड, हे एक आंब्याचे, हे एक पणसाचे झाड. हे असे बियो घातलेले मी ती आता झाडं येतात. हे बघा पणसाचे झाड, हे बी आंब्याचे झाड, हे पणसाचे, हे एक आंब्याचे, ही 2 भिंडाची झाडं. भिंडाची म्हटल्यावर कोकमची झाडं ही तुमच्याकडे बी भिंडात म्हणतात, भिरवांडा म्हणतात त्याला. हे बघा आणि त्याच्यानंतर नारळाची झाडं एक 4-5 येईल आता ऑलमोस्ट आणि 2-3 येऊची असतात. हे बघा तर एवढी झाडं ही केल्या मी ह्या साईडीक. नेक्स्ट आणि तुमका दाखवता झाडं कसली केल्या म्हणजे नेक्स्ट हे बघा आळूवाची 3-4 नमुन्याचे असतात. तुमका वदळ एक दाखवलं ते आळू ते हे काळे आळू म्हणतात. हे बघा एवढे मोठे झाला. इकडे बघा हे बघा कसे झाला. नेक्स्ट मग हे एका भीमलाचे झाड म्हणतात. बारीक अशी मिरडुका राहतात की तसली लागतात ती मिरडुका म्हणतात ते तसले. हे बघा अजून काय लागू ना आम्ही एक 4-5 खावटी तेवढीच खाल्लो इकडे हवं असलेली लागलेली इकडे. ही आता सगळे संपले. आता काय अजून लागोक ना आता पावसाळ्यात काय लागेनात ती. नेक्स्ट मग इकडे वेलचीचे झाड लायला. वेलचीचे झाड मित्रांनो हे बघ आत्ता जस्ट एक कोंब येऊ लागला का. हे बघा कोंब. आम्ही चूक काय केली म्हणजे इकडच्या कट करूनच ते झाड लायले. तसे ॲक्च्युली लावून असलेले त्या पानाचं असलेले. पाना नसल्यामुळे ते आता झाड तेवढे ग्रोथ करीना झाला. तरी बी त्याका मुळा असा तिकडे भीतर पुरा मुळा असा बरी मुळा असा. बघूया वरती येता का ना म्हणून. येऊ नसले तर मग आणि दुसरे हाडून लावचे म्हणून. नंतर आम्ही स्वीट पोटॅटोची जी ती वेल लावलेली. हे बघा स्वीट पोटॅटोची म्हणजे ती कोना असतात बरं रताळी कोना. रताळीत कोना ती. हे बघा इकडे लावलेली पुरा गेले. हे बघा पुरा सगळे वांद्राने खाल्ल्याने आणि तिकडे लायला खूप लायल्या. त्यानंतर हे लिंबोणीचे झाड. हे बघा ते का जरा क्लिनिंग करू जा. ते आत्ता हाडून लावलेले तरी बरे येईल मस्त चिग्र येईल. हे बघा आत्ताच येईल हे म्हणजे ग्रोथ जाऊ लागला म्हणजे झाडाची मस्त येईल. नेक्स्ट मग इकडे हे आणि काळे आळू. हे बघा नेक्स्ट पुढे जाऊया. हे झाल्यानंतर मग
आणि एक आळू हे बघा, याचे 2 नमुन्याचे आळू असतात. हे गोल पानांचे एक आळू आणि लांब पानाचे म्हणून आळू असतात. ते 2 नमुन्याचे असा मिक्स असतात त्याचे. तर तेवढी काय हाय ग्रोथ जावक ना त्यांची बरोबर जावक ना. नेक्स्ट इकडे हळद, गावठी हळद राहिल्या. गावठी हळद म्हणजे बारीक आमची रिअल हळद. त्याच्यात आणि एक येतात हायब्रिडची, ती मोठी राहतात, ती तेवढी स्वाद नसतात. आम्ही ती पहिला लायलेली, ती मगेर तेवढी खास ना म्हणून दुसरी गावठी हळद हाडून लायला. नेक्स्ट इकडे ही बघा रताळी कोणा, हे बघा ही आता लायलेली असतात. ही दिपाळीकडे म्हणजे खाऊक रेडी जातात, मिळतात ती खाऊक. हे बघा बारीक असा. नेक्स्ट आणि परत इकडे आबोली लायलेली असा, ती जरा 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 जावलेली आहेत. ही बघा आबोली जरा बरी हा साधारण. ओके, नेक्स्ट झाले मग हे दुसरे आळू, एका मुडले आळू म्हणतात. बारीक बटाटेसारखेच आळू लागतात. ते असे लांब एकदम मोठे काळे आळवासारखे जाय ना, बटाटेसारखे आळवासारखे जातात ते मुडल्यासारखे. ते एक झाले. त्याच्यानंतर हे गंजान चहातमध्ये घालून पियाल्यानंतर मस्त आता थंडीच्या टायमात, सर्दी जातं त्या टायमात. त्याच्यानंतर हे पोपईचे झाड आत्ता जावं लागला. हे बघा एकदम होडले ते आता, आणि परत जरा ग्रोथ जावं लागल्या. त्याच्यानंतर हे आल्याचे रोप लायला तिकडे. हे बघा आले लायला, एवढेच लायला. ते आता हळूहळू ग्रोथ झाला. पाण्याक लागून जरा सारखे जायना झाल्या, तरी बी ऑलमोस्ट ओके सुधरू लागल्या. ते हे झाले. त्याच्यानंतर इकडे वांग्याचे रोप. त्याच्यानंतर ही वाला भाजी म्हणतात बघा. हे बघा इकडे, हे बघा हे वाला भाजी. हे बघा ही थंड बरी मस्त, म्हणजे गरमी असतात लोकांकी, त्या लोकांकी खाऊक मस्त हे भाजी करून खातात. मस्त लागता आणि मस्त बी लागता आणि बरी जीवाक थंड, एकदम गरमी असलेल्या माणसाक बरी ती. त्यानंतर मिरसांगीची झाडं लायलेली बघ. हे असा ती सारखी जाऊक ना, वांदर तर दौरीच ना झाल्या, सगळे खाऊन संपवलेलं. नेक्स्ट मगेर इकडे आणि परत हे बघा तवशाची येल लायल्या. हे बघा ती बी आता बारीक असा अजून मोठी जावक ना, त्याका अजून शेण बी हाडून घालू जा. इकडे बी आणि दुसऱ्या नमुन्याची ही रताळी लायल्या. ही बघा ती दाखवलेली ती मोठ्या पानाची, फुल पानाची, असक्या पानाची. ही बारीक असा म्हणजे दुसऱ्या टाईप पानाची असा. 2 नमुन्याची रताळी पण असतात. त्यानंतर हे एक आंब्याचे झाड. हे आंब्याचे 12 आंब्याचे झाड म्हणतात का, म्हणजे वर्षाचे 12 महिने लागतात म्हणतात ते का. आणि मी ज्यांना हाडलेले त्यांना बी त्याला आंबे लागलेले असले, त्याची कोंबडी कट करून टाकली मी. त्याच्यानंतर इकडे हे बघा, इकडे कसे प्रोटेक्शन करून दवरला टमाट्यांकी. हे असे भिंतीक लागून साडी मारून असे सगळे त्याका सेटअप बिटअप करून दवरला. कशा म्हणजे वांदराक लागून, वांदर दौरीना आमच्या ह्या साईडी. म्हणजे एवढे तर झाला अजूनपर्यंत प्रोटेक्ट करून दवरला. ह्याच्या पुढे काय की अजून फुलोक बी स्टार्ट करूक ना त्यांच्यानी. आता फुलतले, आता ह्या पुढच्या महिन्यात तर नक्की गावतले टमाटे. खरे ते वांदरांनी दवरले तर आमका गावचे. त्याच्यानंतर आणि दुसरे व्हिडिओ आणि दुसरे म्हणजे इकडे हे बघा अणसाची रोप लायल्यात. म्हणजे झाडं पहिलाची असली आमच्या जुन्या घराकडे. 1 2 3 4 5. हे बघा ते का आता रान सगळे येला, ते सगळे क्लीन करू जा, अजून टाईम लागतो. त्याच्यानंतर हे बघा कारलीचे झाड इकडे एक लायला रोप, आणि इकडे एक बघा. तेथून आता 2 कारली लागलेली असतात. तर जाऊ म्हणजे हे बघा इकडे कारली लागलेले असतात. हे बघा कसले कारले, बारीकच लागला, एकच लागला. त्याच्या पुढे ते दोडगीची येईल तेवढेच. आता हे ऑलमोस्ट पुरा सगळे कवर केलं असं आम्ही. ओके, तर मित्रांनो तुमका हे व्हिडिओ कसे दिसले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कसले जाय तुमका ते बी नक्की व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा. तोपर्यंत गुड बाय.